नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी संकलित केलेली निरूपणं श्री गजानन भक्तिबोध हे आपण ऐकतोय. आपला आजचा अध्याय चालला आहे तिसरा. संत कृपेने गंडांतर टळते. श्री गजानन महाराज हे काही दिवस बंकटलाल यांच्या घरी राहिले. संत हे कोण आहेत तर ते खरं म्हणजे दीनदुबळ्यांचे कैवारी, अनाथांचे नाथ, पतितांचे उद्धारक, भाविकांना कृपावंत होऊन सुखद आनंद देणारे. संतांना कळवळा फार असतो. श्री गजानन महाराज यांच्या दर्शनार्थ लांबून लांबून भक्तगण यायला लागले. दासगणू सांगतात, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. मध आहे तिथे माशी येतेच, साखरेसाठी मुंग्याही येतात. त्यांना काय आमंत्रण द्यावं लागतं का? तर पाहता पाहता गर्दी वाढायला लागली. काही लोक वेदोच्चार करीत असत, पण श्री गजानन महाराज हे त्यांच्या उच्चार दोषाने साशंक होत असत. या एका गोष्टीवरूनच ते जाणते विद्वान असे ब्राह्मण होते. कधी ते पदांचे गायन करीत, गणगण हे भजन कधी कधी ते म्हणत, तर कधी अगदी मौन पाळीत, कधी कधी स्वस्थपणे पडून राहत. मनात आलं तर भटकंती करत आणि अवचितपणे कोणाच्या तरी घरीही जात असत. हाच त्यांचा दिनक्रम होता. शेगावमधलीच एक घटना. जानराव देशमुख हे व्याधीने जर्जर झालेले होते. त्यांचा अंतकाळ जवळ आला होता. शक्ती कमी झाली होती. वैद्यांनी नाडी पाहून प्रसंग कठीण असल्याचंही सांगितलं. घोंगड्यावर त्यांना झोपवण्यापर्यंत पाळी आली होती. आप्तांनी नवस केले. लोकांनीही त्यांची स्थिती पाहून हळहळ व्यक्त केली. सगळ्यांचे प्रयत्न थांबले. अखेरचा प्रयत्न करून पाहू या विचाराने सर्व लोक बंकटलालकडे आले. त्यांना श्री गजानन महाराजांची शक्ती ठाऊक होती. साधूंनीच कृपा केली तर जानराव देशमुखांचे प्राण वाचतील या विचारांनी सर्वांनीच श्रींना वंदन केलं. विनवणी सुरू केली. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा. हाच श्रद्धाभाव सर्वांच्या ठिकाणी होता. बंकटलालाने ही गोष्ट वडिलांच्या कानी घातली. तेही सज्जन गृहस्थ होते. त्यांनी तत्काळ पेल्यात पाणी आणलं, श्रींच्या चरणी लावलं आणि तीर्थ देतो जानरावा असं सांगितलं. श्रींनी मान हलवली, तीर्थ दिलं. जानरावांच्या घशातली घरघर थांबली. तो हात हलवायला लागला. त्याने डोळे उघडले. प्रकृतीला उतार पडू लागला. 8 दिवस रोज तीर्थ दिलं. जानरावांची प्रकृती सुधारली. तो श्री गजानन महाराज यांच्या दर्शनार्थ आला. पहा, संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत, संत ते साक्षात देव कलियुगीचे. हीच त्यांची ही भावना होती. श्रींनी त्याचं मरण पुढे केलं. दासगणूने एक शंका इथे नमूद केलेली होती. तिचं निरसनही केलेलं आहे. ते म्हणतात, जर शेगावी असे बहुत थोर संत होते तर कुणीच यमाच्या घरी जाणार नाही का? तर मृत्यू टाळता येतो का? हीच शंका लोकांच्याही मनात आली असली पाहिजे. दासगणू महाराज म्हणतात, संत मृत्यू ना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारिती, आगांतुक असल्यास ते. म्हणजे संत मृत्यू टाळत नाहीत, तो पुढे नेतात. दासगणू म्हणतात की सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरांनी मृत्यू संकटातून उठवलं, पण नंतर आळंदीत सच्चिदानंद बाबांनीही देह ठेवलायच ना. संत काय करतात? फक्त गंडांतर टाळतात, मृत्यू टाळत नाहीत. मृत्यू टाळता आला असता तर सारी जगरहाटीच विस्कळीत झाली असती ना. दासगणूंनी मृत्यूविषयीचे काही विवेचन इथे केलेलं आहे. ते म्हणतात, मृत्यूचे 3 प्रकार आहेत: आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. त्यात सर्वश्रेष्ठ किंवा सर्वाधिक श्रेष्ठ मृत्यू म्हणजे आध्यात्मिक मृत्यू आहे. अधिभौतिक मृत्यू का होतो? तर शरीरात कुपथ्याने नाना व्याधी, नाना रोग निर्माण होतात. त्या बळावल्या की मृत्यू येतो. औषधेने मृत्यू थोडा पुढे नेताही येतो, एवढंच. चांगला वैद्य असेल तर औषध देऊन तो रोगव्याधी बरीही करतो. मृत्यू त्या क्षणी तरी टळतो. अधिदैविकास नवस सायास करून मृत्यू पुढे ढकलता येतो. आध्यात्मिक मृत्यू मात्र अटळच आहे. अर्जुना देखतच त्याचा मुलगा अभिमन्यू याला आध्यात्मिक मृत्यू आला होता. जानरावांचा मृत्यू हा एक गंडांतर योग होता. तो मात्र संतांच्या चरणतीर्थांनी टाळता आला. साधू सत्पुरुष गंडांतर टाळू शकतात. नवसाने मृत्यूसमय पुढे नेता येतो. गंडांतर टाळता येतं, पण त्यासही श्रद्धा मात्र पूर्णपणे असावी.
श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. साधू संत सत्पुरुष हेच ही किमया करू शकतात. साधू तरी कोण? तर ज्याचे षड्विकार धुतले गेलेले आहेत तो साधूच आहे. श्री गजानन महाराज हे केवळ वेशधारी साधू नव्हते, तर ते पूर्णपणे साक्षात्कारी सत्पुरुष होते. जानराव देशमुख पूर्ण बरे झाले. श्रींची वागणूक कडक झाली. कारण ही नसती उपाधी मागे लागेल म्हणून त्यांनी आपल्या वागण्यात थोडा बदल केला. वरपांगी ते कडक झाले, कडक वागायला लागले. साधू हे आपले सामर्थ्य लोकांच्या नजरेस आणून देतात, पण तिथे आपलं महात्म्य स्वतःहूनही वाढवित नाहीत. लोकांनी ईश्वराला भजावं ही त्यांची तळमळ असते, म्हणून ते स्वतःचं स्तोम काही माजवित नाहीत. जिवंतपणे स्वतः देखत स्वतःचा जय जयकार करून घेणारे ते साधू कसले आलेत? खरे साधू आपलं सामर्थ्य जाणवून देतात, पण ते आपलं सामर्थ्य मिरवीत बसत नाहीत किंवा त्यांचा डोंगोराही पिटत नाहीत. उपाधीपासून ते फार फार दूर राहतात आणि हेच तर साधुत्वाचं खरं लक्षण आहे. श्री गजानन महाराज हे आपलं व्यक्तिस्तोम लोकांनी माजवू नये म्हणून थोडे फटकूनच वागायला लागले, पण भक्तांविषयी मात्र त्यांच्या मनात सदैव अपार प्रेम वसत होतं. दासगणू म्हणतात, वाघीण इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. किंवा जेवी नरसिंह अवतार, इतरांसी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमर, मुळीन भ्यायला त्या रूपा. श्री गजानन महाराज इतरांशी कडकपणे वागायला लागले, पण त्यांच्याविषयी अपार श्रद्धा असणाऱ्यांना ते कृपाळू मायाळूच वाटले. संतांना काही ना काही गुणधर्म हा त्यांच्याजवळ गेलेल्यांना प्राप्त होतोच. कस्तुरी सुवासित होते, पण ती जिथे असते तिथल्या मातीलाही सुगंधच येतो. चंदन असेल तर बाजूच्या झाडांनाही त्याचा थोडासा वास लागतो. हा निसर्ग नियमच आहे. पण चंदनाच्या सुगंधाने सुवासित झालेलं झाड स्वतःलाही चंदन मानू लागलं तर मात्र त्याची फजिती होईल. ऊसाजवळच निवडुंगही वाढतो, पण त्याने स्वतःला ऊस समजण्याची चूक मात्र करू नये. साधू जिथे असतात तिथेच ढोंगी भोंदूही असतात, हिरे असतात तिथे गारगोटेही असतात, पण हिरा तो हिराच आहे आणि गार ती गारच आहे. गार पायदळी तुडवली जाते, पण हिरा कधीच पायदळी तुडवला जात नाही. श्री गजानन महाराज यांच्या सान्निध्यात असाच एक भक्त आला होता. त्याला संत सेवेचा अत्यंत अहंकार होता. वरवर्षींची सेवा करतो आहोत असं तो भासवायचा, परंतु मनात मात्र वेगळाच विचार थैमान घालीत असे. श्रींच्या नावावर स्वतःच पेढे मिठाई खात असे, लाटत असे. इतर भक्तांनाही तो सांगायचा की मीच तर श्रींचा लाडका भक्त आहे, माझ्याशिवाय काहीच होत नाही, मीच त्यांची सगळी कामं करतो. श्री समर्थ रामदासांचा शिष्य जसा कल्याण हा होता तसाच मी पण आहे, असंच तो सर्वांना भासवीत असे. श्रींची चिलीम भरणं, त्यांचं खाणं, त्यांचं पिणं हे सगळं मीच करतो असंच तो सांगत असे. त्याचं नाव होतं माळी विठोबा घाटोळ. शंकराचा जसा नंदी तसा श्रींचा मी परमसेवक अशीच जाणीव तो इतरांना करून द्यायचा. पुढे पुढे आल्या गेल्या भक्तांवर गुरगुरण्याचं व्यसनच त्याला लागलं. देवापेक्षा कधीकधी द्वारपालच चढेल होतात अशातलाच हा प्रकार होता. असे दांभिक भक्त हे सत्पुरुषांचे दर्शन इतरांना घडवून येण्यातले अडथळे बनून राहिलेले असतात. श्रींनी ही गोष्ट मनोमन जाणली आणि एके दिवशी विलक्षण प्रकार घडला. परगावहून काही भक्तमंडळी श्रींच्या दर्शनाला आली होती. श्री पहुडले होते. त्यांना जागं करण्याचा धीर काही कुणाला होईना. त्यांच्यात आता कुजबूज सुरू झाली. त्यांना दर्शन घेऊन परतायचं होतं. त्यांनी माळी विठोबाला खूप विनवलं. त्या दर्शनाविना आम्ही परत जाणार नाही हेही त्यांना सांगितलं. आपण समर्थ शिष्यांपैकी धूर्त धुरडी आहात, तेव्हा आपण तेवढं काम करावं. ही स्तुती ऐकली आणि माळी विठोबा फुगून गेला. त्यांनी चटकन श्री गजानन महाराजांना जाऊन उठवलं. भक्तांना दर्शनाचा लाभ झाला, पण माळी विठोबावर मात्र संकट आलं. कर्म जैसे तैसे फल हाच न्याय श्रींच्या जवळ होता. त्यांनी हातात काठी घेतली आणि विठोबाच्या पाठीत हाणली. म्हणाले, हा फार माजला आहे, हा लुच्चा आहे, त्याने भक्तीचा उघड उघड व्यापारच सुरू केलेला आहे.
हाच माझ्या मागे उपाधी लावतोय, घंटा मठात बांधतोय, अंगारे धुपारे करतोय, त्याचा पारा उतरवलाच पाहिजे. श्रींनी त्याला काठीनी चोप दिला. माळी विठोबा पळून गेला. विठोबांनी नेमकं काय केलं याचा उल्लेख जरी पोथीत नसला तरी दासगणूंनी अशा ढोंगी भक्तांची मतलबी रीत कोणती असते हे नमूद केलेलं आहे. ते सांगतात की खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशांची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती होऊन संत नादी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भल भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. माळी विठोबाने ढोंगीपणा तर केला असणारच, त्याशिवाय श्री गजानन महाराज त्याला चोप देणं शक्य नाही. तसंच स्वतःकडे त्यांनी मोठेपणाही घेतला असेल. प्रसंगी दर्शन घडवण्याबद्दल काही पैसेही घेतले असण्याची शक्यता दाट आहे, कारण असे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंच. संत दर्शनाचा ठेकेपणा कुणीतरी मिरवीत असतो. संतांना मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नाही. ऊस तो ऊस आणि निवडुंग तो निवडुंगच. संत ते संतच, ढोंगी ते ढोंगीच. संत त्यांना त्यांची जागा दाखवतात. दासगणू महाराज सांगतात, मोगरा, निवडुंग, शेर ही झाडं सारी जरी भूमीवर असली तरी त्यांची जागा त्यांना निसर्गाने दाखवलेली आहे. प्रत्येकाची किंमत वेगळी आहे. मोगऱ्याचं रक्षण करतात मांडव घालून, तर निवडुंग जाळून टाकतात. शेराची फांदी चिलटांसाठी बांधून ठेवली जाते. संत हे सर्वांचे रक्षणही करतात, पण त्यांना त्यांची जागा मात्र दाखवतात. ढोंग्यांना ती शिक्षा करतातच. माळी विठोबा हा कमनशिबीच ठरला. साधुसंगती मिळाली होती, पण ढोंगबाजीने त्याचीच हकालपट्टी झाली. संतांजवळ जाऊन ढोंग करू नये हेच खरं आहे. आजचा अध्याय आपला इथे समाप्त होत आहे. गण गण गणाथ बोते, गण गण गणाथ बोते. श्री गजानन महाराज की जय.